हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर आज सुरुवात झाली आहे भांडे घासण्यापासून आणि दुपारी 4 वाजलेले होते आणि माझे दुपारचे भांडेच राहिलेले होते जेवणाचे वगैरे आज. कारण थोडीशी तब्येत पण बरोबर नव्हती, त्यामुळं भांडी बाकीचं उरकलेलं सगळं भांडी ठेवलेली थोडीशीच होती, 5-6 भांडी. तर भांडी घासायची राहिलेली. तर मी तर पहिल्यांदा 4 वाजल्यानं म्हटलं आता आवरून घ्यावं, तर भांडी घासायला घेतली. आणि तब्येत बरी नसल्यामुळं थोडंसं बरं वाटत नव्हतं, विकनेस पण आलं आहे, त्याच्यामुळं आराम करत होते. तर भांडी राहून गेलेली दुपारी. तर आता भांडी घासायला घेतली मी. आणि का माहीत नाही का जास्तच विकनेसपणा येतो आहे, चक्कर वगैरे, बीपीचा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे थोडा. तर हॉस्पिटलला जाऊन आलो आम्ही काल आणि आज पण जायचं आहे. आज ब्लड दिलं आहे चेकअपसाठी. रिपोर्ट आता संध्याकाळी रिपोर्ट आल्याच्यानंतर परत हॉस्पिटलला जाणार आहे. तर बघू काय सांगतात डॉक्टर वगैरे. तर इथं ना चहाच्या पातेल्याला थोडंसं काहीतरी असं काळं काळं स्टीलचं पातेलं असल्यामुळं ते बघत होते काय झालं आहे त्याला. तर ते काही निघालं नाही माझ्याकडून. तर बघेल चमच्याने वगैरे काढून बघायला लागेल ते. पण आता जास्त उभं राहण्याची पण क्षमता नाही आहे त्याच्यामुळं. तर इकडं भांडी वगैरे घासून झाली. एकदा किचन वगैरे क्लीन करून घेतलं की कसं बरं वाटतं, थोडंसं नाही मोकळं होतं आहे. तर इथं होतं सकाळचं दुधाचं पातेलं. तर सकाळी आणलेलं दूध संपलं होतं आणि परत दूध आणलं, तर ते तापत ठेवायसाठी मी पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये दूध ओतून घेतलं. आणि म्हटलं आता भांडी वगैरे झाले तर थोडासा चहा वगैरे बनवते, कारण संध्याकाळचा टायमिंग झालेला. तर इकडं ठेवलं मी थोडासा चहा दोघांसाठी आमच्या. कारण स्वराज आता थोडासा नॉर्मली चहा घेत होता, पण आता काही तो चहा घेत नाही आहे. आता त्याला मी फक्त दूधच देते आणूसोबत. तर इकडे चहा ठेवला आणि एक साईड दूध पण तापायला ठेवून दिले. तर एक साईड दूध पण तापते आणि तर इकडे चहा मस्तपैकी चहा होतोय. तर चहा उकळतोय तोपर्यंत म्हटलं मला डाळ भात लावायचं होतं. तर आज डाळ भात कुकरमध्येच लावते, नाही तर कधी कधी मी वेगळा भात पातेल्यामध्ये पण शिजवते आणि डाळ पण वेगळी शिजवते, तर छोट्या कुकरमध्ये. तर आता म्हटलं आता डाळ भात डब्यांमध्येच लावते, दोन्ही पण एकदाच होऊन जाईल. कारण हॉस्पिटलला जायचं होतं संध्याकाळी, त्यामुळं मी लवकरच स्वयंपाक बनवायला लागले. कारण स्वयंपाक बनवून गेलेला असले कसं मग संध्याकाळी उशीर वगैरे पण झालं यायला, तर मग तरी पण टेन्शन नाही. आणि मुलं असली कसं त्यांना लवकर टायमिंगवरच म्हणजे भूक लागते, त्यांना जेवण टायमिंगवरच पाहिजे. त्याच्यामुळं म्हटलं बनवूनच घ्यावं. कारण त्या दिवशी एक दिवस अगोदर आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो सोनोग्राफी करण्यासाठी. त्या दिवशी तर 9:30 वाजले, त्यामुळं भरपूरच लेट झालेला मला स्वयंपाक वगैरे करायला. तर म्हटलं आज पण आता रिपोर्ट दाखवण्यासाठी जायचं होतं, तर मग म्हटलं आता करूनच घेऊया स्वयंपाक. तर इकडं डाळ काढून घेतली, आपले डब्यांमध्ये डाळ आणि तांदूळ. तर ते स्वच्छ धुवून घेतले आणि म्हटलं आता डाळ भात लावून देतो, तोपर्यंत चहा पण उकळतोय छानपैकी, बघू शकता तुम्ही मस्त असं. तर थोडंसं चहा घेतलं की कसं फ्रेश वाटतं. ज्यांना चहाची सवय असते त्यांना चहा थोडा तरी पाहिजेच, आणि आम्हाला 2 टाईम थोडा तरी चहा पाहिजेच म्हणजे पाहिजेच असं आहे. तर आता इकडे कुकर वगैरे पण धुवून घेतले आणि मोठ्या कुकरमध्ये डाळ भाताचे डबे लावून घेते, म्हणजे चहा घेईपर्यंत कसं ते पण होऊन जातं एक साईडला डाळ आणि भात. तर बघू आता संध्याकाळी हॉस्पिटलला गेल्याच्यानंतर रिपोर्ट मग काय सांगते काय नाही. तर भातामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. आणि इकडं बघा अनूचं खेळणं चाललं आहे आणि पसारा बघू शकता, ती रोज असंच करते. आणि इकडे स्वराजने ड्रॉइंग केलेली ही, त्याच्यावर लिहिलेलं राम राम. मला बोलते मम्मी बघ, बोलते कसं आहे. ती बघा पळाली बाहेर आणू पण. आणि इकडं कुकर ठेवलेला आहे, तर कुकरचे पण शिट्ट्या होत होत्या. आणि तिला आलेली झोप, कारण ती सकाळी 12ला उठली, तर त्यानंतर परत काही झोपलीच नाही. तर तिला आता 4:30 वाजले होते, तर तिला झोप आलेली. तर म्हटलं झोपी घालावं तिला. तर इकडं करते मी झोका. ती लहान असताना तिच्यासाठी ते पाळणं टांगण्यासाठी ते कड्या लावलेल्या होत्या ना, तर त्यालाच आता दोरीचा परत झोका बांधला आहे. कधी कधी परेशान करते, त्याच्यामुळं म्हटलं बघूया झोका बांधून म्हणजे थोडीशी तरी खेळत जाईल, त्यामध्ये रमत जाईल ती, त्याच्यामुळं. तर बघू शकता इकडं मस्त असा झोका केला आहे, झोळी तयार, आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे तिला. तर ती झोपते कधी कधी त्याच्यामध्ये, कधी नाही झोपत जास्त. 1-2 वेळेला झोपते दिवसातून, झोपली तर, नाही तर मग खालीच झोपते जास्ती करून. तिला जास्त काही झोकेची सवय नाही लावली, कारण जागा कमी असल्यामुळे आम्ही काही जास्त दिवस झोका ठेवला नव्हता लहानपणी. पण ते लहान असताना मला वाटतं 3 महिनेच आम्ही पाळणा ठेवलेला हा, आणि नंतर काढून घेतलेला.
तर ती झोपली आणि मी सगळं खालचं ते पसारा वगैरे आवरून घेतला आणि लादी वगैरे पण पुसून घेतली. कारण ते कामं रोजचे 2-3 टाईम तास असतात, पण संध्याकाळच्या वेळेला कसं साफ वगैरे केलं घर की अजून छान आणि प्रसन्न वाटतं त्यामुळं. आणि इकडं सुकलेले कपडे होते ते पण काढून घेतले. तर म्हटलं घड्या घालून ठेवा, नाही तर कधी कधी कामाच्या ह्याच्यात पटकन तसेच राहून जातात ते खिडकीमध्ये त्याच्यामुळं. आणि जास्त कपडे असल्यामुळं कधी कधी सुकत पण नाही, खिडकी छोटी आहे ना, त्याच्यावर एकावर एक टाकले की मग ते सुकत नाही. तर आज कमी कपडे होते आणि छान सुकले होते. आणि इकडे बघू शकता अनु पण झोपलेली आहे मस्तपैकी. आणि म्हटलं मग कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवते. आणि कपाट तर मी गावावरून आल्यावरच आवरून घेतलेलं सगळं, घड्या वगैरे घालून ठेवलेले व्यवस्थित. तर हे बघू शकता तुम्ही, इथं जुगाड केला आहे चिमण्यांना पाणी ठेवण्यासाठी. तर भरणी कापली, एक भरणी होती एक्स्ट्राची, तर ती भरणी कापली आणि भरणीला असे आपलं दोरी वगैरे बांधून खाली असं सोडलं की ते पत्रावर असं टेकत ठेवलं की बरोबर इथं चिमण्या कावळा येऊन पाणी पिऊन जातात मस्तपैकी. म्हणजे पाण्यासाठी मस्तपैकी जुगाड झालेलं आहे. आणि ते बिचारे पण येऊन पितात, कारण उन्हाळ्यामध्ये कसं पक्ष्यांना पाणी ठेवलंच पाहिजे. आपल्याला जशी तहान लागते तशी त्यांना पण पाणी हवं असतं, पण आपण हाताने घेऊ शकतो, त्यांना तर काय पर्याय नसतो. त्यामुळं शक्य झालं तर ज्यांना शक्य होईल ते असं नक्कीच करा पक्ष्यांसाठी. तर बघू शकता दोन्ही साईडला 2 डबे भरून ठेवले ना की हे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सगळं पाणी संपून जातं त्यामधलं, कारण भरपूर असे पक्षी येऊन पाणी पितात तिथे. तर तेवढंच आपल्याला पण आपल्याकडून पण काहीतरी थोडंसं पक्ष्यांसाठी केलं तर मस्त असं पाणी पितात ते. बऱ्याच वेळा बघितलं मी त्यांना पाणी पिताना. म्हणजे हे तर त्यांनीच केलेलं, मी गावाला होते तर यांनी भरणी कापून ते केलेलं, पण त्यातलं पाणी संपलं. अचानक माझं कपडे काढता लक्ष गेलं, तर म्हटलं मग आता परत भरून टाकावं ते. तर इकडं बघू शकता पीठ मिळून चपात्या वगैरे करून घेतलेल्या मी. डाळ भाताचा कुकर पण झालेला आणि आता करायचं होतं मला हिरव्या मिरचीचा ठेचा. तर म्हटलं आता मिरच्या वगैरे भाजून घेते. आणि माझ्याकडं काही शेंगदाणे नव्हते, माझे घरचे शेंगदाणे संपलेत, कारण सामान संपत आलं आहे भरपूर बरंच. आता 2 महिने झाले किराणाच भरला नाही. तर आता बघू, तर म्हटलं तसंच काहीतरी ठेचा, यांना ठेचा प्रचंड आवडतो म्हणून म्हटलं ठेचा करूया. आणि वरण असलं तर वरणासोबत काहीतरी तिखट आणि झणझणीत पाहिजेच. तर मिरच्या भाजून साईडला ठेवल्यात. आणि तोपर्यंत म्हटलं डाळ भाताचा कुकर झाला आहे तर वरणाला साधी फोडणी देऊन घेऊया, म्हणजे कसं मुलं पण आवडीने खातात. साधं मिरची न टाकता बनवते मी, म्हणजे कसं अनुला खायला बरं पडतं. तर इथं जिरे मोहरीची फोडणी दिली, लसूण टाकला, कढीपत्ता टाकला आहे आणि आपलं टोमॅटो टाकला आहे. त्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि इथं झालेलं असं की हळद संपलेली, तर मला आठवणच नाही हळद संपली म्हणून. तर बघते तर मसाल्याच्या डब्यात हळदच नव्हती, तर तसं थोडंसं पुसून वगैरे टाकले. तर मला आठवणच नव्हती हळद संपली म्हणून, बघितलीच नाही मी. तर मग तसंच टाकलं, म्हटलं असू दे चालतं एक दिवस, काय प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता तुम्ही मस्त असं वरण, आणि एकदम टेस्टी लागतं हे वरण. आणि त्यामध्ये गावठी लसूण येते त्याच्यामुळं तर अजूनच छान टेस्ट येते. मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि लसूण आणि टोमॅटो थोडासा, तर एवढंच टाकायचं, बाकी काही नाही पाहिजे. तर मुलं पण आवडीने खातात हे वरण. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तसं तर सगळ्यांनाच माहिती आहे वरणाची रेसिपी. तर इकडं मिरच्या भाजून घेतलेल्या त्यामध्ये टाकला आहे लसूण, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता याला मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तर खलबत्त्यामध्ये कुटलेल्याची टेस्ट छान येते म्हणून मी खलबत्त्यामध्येच कुटून घेते त्याला. कोणी मिक्सरला पण बारीक करतं, पण जास्त बारीक नाही आवडत, जाड बारीकच पाहिजे, त्याच्यामुळं मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेते त्याला. आणि इकडे एक साईडला वरण पण आपलं छान उकळलेलं आहे, तरी पण 5 मिनटं अजून छान उकळू देणार आहे मी वरणाला. आणि इकडे ठेचा कुटून घेते. तर चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत माझ्या. आणि मला पापडाची चटणी पण करायची आहे, तर ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे रेसिपी असं काही नाही आहे, पण पापडाची आता घरचे पापडे केलेले आहेत ना, त्याची चटणी खूप छान लागते, म्हणून मग पापडाची चटणी पण करणार आहे 4-5 पापडांची. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पण, तर छान लागतो वरणासोबत. तर इकडे बघू शकता मस्त अशी चटणी कुटून झालेली आहे. तर मग आता डब्यामध्ये काढून ठेवते. आणि उरली तरी पण कसं ही चटणी बरेच दिवस टिकते, 4-5 दिवस तरी छान टिकते आता गरमीमध्ये सुद्धा. तर बघू शकता मस्त असा ठेचा वाटून झाला आहे. आणि हा ठेचा भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतो, नक्की ट्राय करून बघा. तर इकडे घेतले मी पापड भाजायला. बाकी सगळं माझं आता उरकलेलं होतं स्वयंपाकाचं. वरण झालेला, भात झालेला, चटणी झालेली, म्हणजे हिरव्या मिरचीची चटणी पण झालेली, ठेचा म्हणू शकता तुम्ही. आणि इकडं मला पापडाची बनवायची होती चटणी, तर मी पापड घेतले भाजायला, 4-5 पापड भाजून घेते. तर तुम्ही तळून पण घेऊ शकता. तर मला तळलेले पापडांची चटणी नाही आवडत, तर म्हणून मी भाजूनच घेते.
तर बघू शकता मस्त असे पापड भाजून घ्यायचे आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला लसूण पण लागणार आहे चटणीसाठी, तर लसूण पण सोलून घेतलेला आहे साईडला बघू शकता, प्लेटमध्ये ठेवला आहे. तर छानपैकी पापड भाजून घेते. आणि तर स्वराज काहीतरी बोलत होता वाटतं मध्ये मध्ये. तर मस्त असे पापड भाजून घेते. पापडाची चटणी आमच्या घरी प्रचंड आवडते म्हणून पापडाची चटणी. आणि ह्यावेळेस कसं यावर्षी घरगुती म्हणजे घरचेच पापड आहे, घरी गावाकडून बनवून आणले. तर तुम्हाला तर दाखवलंच मी व्हिडिओमध्ये. तर अजून छान टेस्ट येते पापडांची, कारण विकतच्या पापडांची एवढी टेस्ट नाही. आणि हे पापड आहे उडदाच्या आणि मुगाच्या डाळीचे मिक्स डाळीचे पापड आहे, त्यामुळे एकदम भारी लागतात. तर इकडे ठेवलं आहे मी आपले गॅसवरती तवा. आणि मला हे बघू शकता पापड छान कुरच करून घेतले, बारीक करून घेतले छान हाताने. आणि आता तव्यावरती टाकायचे आपल्याला 2 पळ्या तेल. आणि पापडाची चटणी थोडंसं तेल एक्स्ट्रा असलं तर अजून छान टेस्ट येते. आणि लसूण कापून घ्यायचा आहे, ठेचायचं नाही आहे, बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे लसूण. आणि तो लसूण नंतर आपल्याला फोडणीला घालायचा आहे, ठेचून टाकायचा नाही आहे लसूण. असं लसूणच छान लागतो. तर बघू शकता लसूण छान कट करून घेतला आहे आणि तव्यावरती टाकला आहे लसूण. तेल छान तापलेलं आहे आपलं, जास्त पण करपू द्यायचं नाही लसूण, मस्त असा छान भाजू द्यायचा आहे लालसर होईपर्यंत. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यात नंतर आपल्याला बाकी जास्त काय ॲड करायचं नाही आहे. आता लसूण छान झाला आहे बघू शकता तुम्ही. आता आपण पापड बारीक केलेत ना ते टाकून घ्यायचे. आणि तुम्ही त्यामध्ये कुठलाही मसाला वापरू शकता, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, जे काय असेल तुमच्याकडं तो घरगुती मसाला तो तुम्ही टाकायचा. आणि जाडी चटणी असते ना आपली, ती चिली फ्लेक्स म्हणतो आपण, ती तशी ती जर असली ना तर अजूनच बेस्ट, एकदम भारी होते चटणी, त्याने टेस्ट पण खूप छान येते. पण माझ्याकडे ती अवेलेबल नाही आहे आणि मिरची पावडर पण नव्हती, तर हा मसालाच होता तर मी तोच टाकला. तर याने पण खूप छान टेस्ट येते. आणि चटणीला बारीक गॅसवरती ठेवायची म्हणजे छान मस्त अशी कुरकुरीत होते चटणी. तर चटणी झालेली आहे करून. आणि लगेच मी भांडी वगैरे घासून घेतली. बघू शकता तुम्ही किचन वगैरे पूर्ण क्लीन झालेलं आहे व्यवस्थित, मस्त सकाळची भांडी वगैरे पण लावून दिले ना. आता परत एक जाळी भांडी घासले. घर पण पूर्ण चकाचक झालं आहे. अनु पण झोपलेली. आणि इथं आलो आहे आम्ही हॉस्पिटलला, तर थोडंसं शूट घ्यायला जमलं, जास्त काही जमलं नाही. तर बघा तुम्ही पण. अनुल तर झोपलेली, तर तिला झोपेतून उठूनच आणलं, कारण 7ला आम्हाला बोलवलेलं तिथं शार्प, त्याच्यामुळं. तर बघू शकता इकडे आलो आहे हॉस्पिटल काय करते तू? तिकडे काय जास्त शूट घ्यायला जमलं नाही. आल्यानंतर काय करते बाई? लगेच जेवताना शूट. तर बघू शकता जेवण करते, आज मस्त असं वरण भात खाते. ग्लास घेतला जवळ, पाणी पण दे बोलते ना. डिश आवडलं तुला वरण भात? मस्त असं आवडलं चाललंय वरण भात. आवडलं वरण भात? कसं मुलं आवडीनं खातात. आवडलं. या सगळ्यांनी जेवायला बसलो. आणि जेवणात वरण भात, चपाती, पापडाची चटणी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. तर आता मी जेवण करतो. अनु पण जेवते. कुठे अनु? तर हे बघू शकता झालंय आमचं आवरून, जेवण वगैरे झाले. आणि आम्ही हॉस्पिटलला गेलेलो, कारण माझी थोडीशी तब्येत बरी नाही आहे. तर तिथं काही जास्त व्हिडिओ शूट करायला नाही जमलं. तर हॉस्पिटलवरून आलो, जेवण वगैरे झाले, भांडी वगैरे घासून झाली. आणि आता सगळं आवरलेलं आहे. तर ह्या नोटवरच आजचा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.